श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. यंदा 2026 या वर्षी मकर संक्रांत हा सण आलेला आहे 14 जानेवारीला. आणि मकर संक्रांत हा सण 3 दिवस साजरा केला जातो. मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी साजरी केली जाते आणि मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रांत साजरी केली जाते. तर याप्रमाणे पहिल्या दिवशी भोगी, दुसऱ्या दिवशी मकर संक्रांत आणि तिसऱ्या दिवशी किंक्रांत. या पद्धतीने मकर संक्रांती हा सण 3 दिवस साजरा केला जातो. आणि मकर संक्रांती या सणाचे हे 3ही दिवस खूपच महत्त्वाचे आणि खास असतात. आणि या 3ही दिवसांचं खास आपापलं वेगळं महत्त्व आहे. मकर संक्रांत या सणाचा पहिला दिवस येतो तो म्हणजे भोगी. आणि यंदा 2026 या वर्षी भोगी 13 जानेवारीला मंगळवारी आलेली आहे. यंदा 14 जानेवारीला आपण मकर संक्रांत हा सण साजरा करणार आहोत. त्यामुळे आपल्याला 13 जानेवारीला भोगी हा सण साजरा करायचा आहे. मकर संक्रांती या सणाला ज्याप्रमाणे आपल्याला काही विशेष कामंही करायची असतात, त्याचप्रमाणे भोगीच्या दिवशीसुद्धा काही महत्त्वपूर्ण कामं आपल्याला करायची असतात. आणि तसंच भोगीच्या दिवशी भोगीची एक विशेष भाजी बनवूनसुद्धा ती आपल्याला या दिवशी खायची असते. आपण प्रत्येकाने भोगी हा सण साजरा केलाच पाहिजे. आणि त्याचप्रमाणे या दिवशी आपण भोगीची विशेष भाजी जी असते ती सुद्धा बनवून आपल्या घरी खाल्लीच पाहिजे. कारण जो न खाई भोगी तो सदा रोगी. म्हणजेच जी व्यक्ती भोगी हा सण साजरा करत नाही आणि या दिवशी भोगीची जी काही विशेष खास भाजी असते ती बनवून खात नाही, तर ती व्यक्ती नेहमी आजारी रोगी असते असं म्हटलं जातं. अशी व्यक्ती सदा रोगी असते असं म्हटलं जातं. आणि म्हणूनच आपण सर्वांनी भोगी या सणाच्या दिवशी भोगीची खास भाजी बनवून ती खाल्ली पाहिजे. तर ही भोगीची भाजी बनवताना त्यामध्ये काही विशिष्ट भाज्यांचा समावेश हा केला जातो. काही विशिष्ट भाज्या वापरून ही भोगीची भाजी बनवली जाते. बऱ्याच भाज्या एकत्र करून त्यापासून भोगीची एक विशेष खास भाजी बनवली जाते. पण ही भोगीची भाजी बनवताना त्यामध्ये एक विशिष्ट प्रकारची जी भाजी आहे तर ती आपल्याला या भाजीमध्ये चुकूनही टाकायची नाहीये. कारण भोगीच्या दिवशी ही भाजी खाऊ नये असं शास्त्रामध्ये सांगण्यात आलेलं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हीच संपूर्ण महत्त्वाची माहिती देणार आहे की भोगीची भाजी बनवताना त्यामध्ये आपल्याला कोणती एक भाजी चुकूनही घ्यायची नाहीये. भोगीची मिक्स भाजी बनवत असताना या एका भाजीचा वापर आपल्याला या भाजीमध्ये चुकूनही करायचा नाहीये. तर ही भाजी कोणती आहे जी आपल्याला भोगीची भाजी बनवताना चुकूनही घ्यायची नाहीये, याबद्दलची संपूर्ण महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. आणि म्हणूनच ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. आपल्याला माहीत नसतं, त्यामुळे आपल्या कळत नकळत काही चुका या आपल्याकडनं होऊन जातात. बऱ्याच लोकांना माहिती नसल्यामुळे त्यांच्याकडनं या चुका होत असतात. आणि आपल्या कळत नकळत झालेल्या या चुकांमुळे आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये अनेक भोगे भोगावे लागतात. आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो, दारिद्र्याला सामोरं जावं लागतं आणि अशी अनेक संकटं आपल्या आयुष्यामध्ये येत असतात. मग अशा वेळेस आपल्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो की आपण इतकं सगळं नीटनेटकं करूनसुद्धा आपल्याच आयुष्यामध्ये हे भोग का आहेत? तर त्याचं उत्तर हेच आहे की काही गोष्टी या आपल्याला माहीत नसतात आणि यामुळे आपल्या कळत नकळत काही चुका या आपल्याकडनं घडून जातात आणि त्यामुळेच आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला भोगे भोगावे लागतात. तर याच चुका आपल्याला भोगीच्या दिवशी टाळायच्या आहेत. भोगीच्या दिवशी भोगीची भाजी बनवताना त्यामध्ये आपल्याला ही एक भाजी चुकूनही टाकायची नाहीये. यामुळे आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला भोग, दारिद्र्य हे भोगावं लागणार नाही. सध्या बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की मकर संक्रांती हा सण जितक्या उत्साहानं साजरा केला जातो तितक्या उत्साहानं भोगी हा सण साजरा केला जात नाही. मकर संक्रांतीचा सण साजरा करताना त्या दिवसाचे जे नियम असतात ते त्या दिवशी मकर संक्रांतीच्या दिवशी पाळले जातात. पण भोगी हा सण साजरा करताना आणि त्या दिवसाचे नियम पाळताना सध्या जास्त कोणी दिसत नाही. हळूहळू हा सण लोप पावत चालला आहे. आपले जे काही सणवार आहेत ते लोप पावू नयेत आणि आपल्या मुलांना, आपल्या मुलांच्या मुलांना आपले सणवार माहीत असणं, त्यांचं महत्त्व माहीत असणं आणि या सणांच्या दिवशी काय करावं आणि काय करू नये हे माहीत असण्यासाठी आपल्याला हे सर्व सण आवर्जून साजरे करावेच लागतात. आणि त्याचप्रमाणे प्रत्येक सण साजरा करण्यामागे काही वैज्ञानिक कारणंसुद्धा असतात की ज्यामुळे आपल्या शरीराला याचा खूपच उपयोग हा होत असतो. आपले प्रत्येक सण हे आपल्या शरीराशी आणि आरोग्याशी संबंधित असतात. आपल्या आजूबाजूला अनेक प्रकारची रोगराई वाढताना आपण बघत आहोत. तर याचं मुख्य कारण हे आहे की आपण आपले सणवार हे योग्य पद्धतीने साजरे करत नाहीत. आणि त्याचप्रमाणे कोणत्या ऋतूमध्ये कोणत्या वस्तू खाव्यात आणि त्या वस्तू, त्या फळभाज्या, त्या पालेभाज्या ह्या का येत असतात, प्रत्येक सणावाराला त्या गोष्टी का केल्या जातात याबद्दल जर आपल्याला योग्य ती माहिती असेल तर आपण प्रत्येक सण हा योग्य पद्धतीने साजरा करू शकतो. आणि अशा योग्य पद्धतीने जर आपण प्रत्येक सणवार हा साजरा केला तर यामुळे
त्याचा फायदा हा आपल्यालाच, आपल्या शरीराला, आपल्या आरोग्याला होत असतो। मकर संक्रांती हा सण थंडीच्या दिवसांमध्ये येत असतो आणि या थंडीच्या दिवसांमध्ये शेतांमध्ये भरपूर वेगवेगळी पिकंही आलेली असतात आणि याच दिवसांमध्ये भरपूर वेगवेगळ्या भाज्या सुद्धा आलेल्या असतात। भरपूर प्रमाणामध्ये पिकंही आपल्याला भरलेली दिसतात। तर हे का आणि कशासाठी? तर या दिवसांमध्ये आपण त्या भाज्या, फळभाज्या, पालेभाज्या या खाल्ल्या पाहिजेत, म्हणजे जेणेकरून आपलं आरोग्य हे चांगलं राहील। तर या थंडीच्या दिवसांमध्ये गाजर, बोरं, वाटाणा, हरभरा, गव्हाच्या ओंब्या, पावटा यासारख्या भाज्या या येत असतात आणि त्याचप्रमाणे यामध्ये ऊस सुद्धा असतो। तर या सर्व भाज्या थंडीच्याच दिवसांमध्ये निसर्गाकडून आपल्याला मिळत असतात आणि या थंडीच्या दिवसांमध्ये या सर्व भाज्या, या सर्व वस्तू आपण खाल्ल्याच पाहिजेत, कारण यामुळे आपल्या शरीरामध्ये उष्णताही निर्माण होत असते आणि या थंडीच्या दिवसांमध्ये आपल्या शरीराला उब मिळावी, थंडीपासून आपल्या शरीराचं संरक्षण व्हावं यासाठी या भाज्या आपल्याला या दिवसांमध्ये खायच्या असतात। आणि त्याचप्रमाणे भोगीच्या दिवशी पांढरी तिळही वापरून भोगीची खास विशेष भाजी बनवली जाते आणि त्याचप्रमाणे पांढरी तीळ वापरून या दिवशी भाकरी सुद्धा बनवली जाते। तर तीळ ही उष्ण आहे आणि तीळ खाल्ल्यामुळे आपल्या शरीरामध्ये उष्णताही निर्माण होते आणि मकर संक्रांतीच्या दिवसांमध्ये थंडी ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली असते आणि म्हणूनच या दिवशी, भोगीच्या दिवशी जर आपण अशी भोगीची खास भाजी बनवून खाल्ली आणि तसंच तिळ लावून बनवलेली भाकरी खाल्ली तर यामुळे आपल्या शरीरामध्ये उष्णता निर्माण होते आणि थंडीपासून आपलं संरक्षण होतं। भोगीची भाजी ही अतिशय चविष्ट आणि चमत्कारिक अशी भाजी मानली जाते आणि या दिवसांमध्ये भोगीची भाजी बनवून खाणं आपल्या शरीरासाठी अत्यंत पोषक असतं। त्यामुळे भोगीच्या दिवशी आपण सर्वांनी भोगीची खास विशेष भाजी बनवून ती अवश्य खावी। तर या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे आणि सर्वात आधी आपलं स्वच्छ स्नान करून घ्यायचं आहे आणि आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये सुद्धा आपल्याला थोडीशी पांढरी तीळ टाकायची आहे आणि त्या पाण्याने आपल्याला आंघोळ करायची आहे। आणि तसंच भोगीच्या दिवशी प्रत्येक महिलेने आपले केस धुवायचे आहेत, कारण असं म्हटलं जातं की या दिवशी जर आपण आपले केस धुतले तर आपले भोगे नष्ट होत असतात, आपले भोगे संपत असतात आणि म्हणूनच भोगीच्या दिवशी प्रत्येकाने आपले केस जरूर धुवायचे आहेत। महिला असो किंवा पुरुष असो, दोघांनी आपले केस या दिवशी धुवायचे आहेत। आणि त्यानंतर या दिवशी भोगीची भाजी बनवत असताना आपल्याला त्यामध्ये पावटा, हरभरा, घेवडा, वांगे, गाजर, कांद्याची पात, शेंगदाणा, वाटाणा, चाकवत, फ्लावर इत्यादी भाज्या या घ्यायच्या आहेत आणि तसंच या भाजीमध्ये आपल्याला बोरंसुद्धा घ्यायची आहेत। तर याप्रमाणे बऱ्याच भाज्या या भाजीमध्ये मिक्स असतात। या सर्व भाज्या एकत्र करून त्यांची एक भाजी बनवली जाते आणि तसंच या भाजीमध्ये तीळसुद्धा घातली जाते आणि भाकरी बनवताना भाकरीला सुद्धा तीळ लावली जाते आणि भाकरी बनवली जाते। तर या पद्धतीने प्रत्येकाकडे या सर्व भाज्या वापरून ही भोगीची विशेष भाजी बनवली जाते। ही भाजी बनवण्याची पद्धत जरी वेगवेगळी असली तरी सुद्धा या सर्व भाज्या वापरूनच भोगीची खास भाजी प्रत्येकाकडे बनवली जाते आणि या सर्व भाज्या घेऊन एक भोगीची भाजी बनवली जात असली तरी सुद्धा यामध्ये आपल्याला एक भाजी ही चुकूनही टाकायची नाहीये आणि ती म्हणजे मसूरची डाळ। तर भोगीच्या दिवशी मसूरची डाळ ही चुकूनही खायची नसते, म्हणून ही डाळ आपल्याला भोगीची भाजी बनवताना त्यामध्ये चुकूनही टाकायची नाहीये। बाकी मग तुम्ही गाजर, वांगी, बोरं, वालाच्या शेंगा, घेवडा, पावटा, हरभरा, वालाच्या शेंगा, बीन्स, तीळ, गाजर या भाज्या तुम्ही भोगीची भाजी बनवताना वापरू शकतात, पण फक्त मसूरची डाळ हीच आपल्याला या भाजीमध्ये चुकूनही टाकायची नाहीये। सात्विक लहरी निर्माण होण्यासाठी आपण सर्वजण पूजा अर्चा करत असतो, आपली आध्यात्मिक प्रगती व्हावी यासाठी आपण सर्वजण या अशा सगळ्या गोष्टी करत असतो, पण अशा काही गोष्टी चुकूनही आपल्याला या दिवशी करायच्या नाहीत की जेणेकरून आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये भोगे भोगावे लागतील। तर यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे या दिवशी आपल्याला चुकूनही मांसाहार हा करायचा नाहीये, तसंच मद्यपान सुद्धा चुकूनही करायचं नाहीये, कोणत्याही प्रकारचं व्यसन या दिवशी आपल्याला करायचं नाहीये, कोणाशीही खोटं बोलायचं नाहीये, कारण भोगीचा सण हा आपल्या आयुष्यातील भोग संपवण्यासाठी आलेला असतो आणि या दिवशी आपण जितकं सात्विक राहण्याचा प्रयत्न करू तितकंच ते चांगलं आपल्यासाठी असतं आणि तितक्याच लवकर आपले भोग हे संपत असतात। आणि त्यामुळेच मकर संक्रांतीच्या या सणाच्या 3ही दिवसांमध्ये आपल्याला मांसाहार हा करायचा नाहीये आणि कुठल्याही प्रकारचं व्यसन हे सुद्धा करायचं नाहीये। तर या पद्धतीने अशा काही अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला या 3 दिवसांच्या सणांमध्ये पाळायच्या आहेत, कारण अशा काही गोष्टी जर आपण या सणाच्या दिवसांमध्ये पाळल्या नाहीत आणि चुकून अशा काही गोष्टी जर आपल्या हातून घडल्या तर यामुळे आपले देवता हे आपल्यावर नाराज होऊ शकतात, तसंच सूर्यदेव हे सुद्धा आपल्यावर नाराज होऊ शकतात। मकर संक्रांती हा सण सूर्यदेवतांचाच सण असतो। मकर संक्रांती हा सण सूर्यदेवांची पूजा अर्चा करण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असा सण असतो आणि सूर्यदेवतांना या सणाच्या दिवशी आपल्याला चुकूनही नाराज करायचे नाहीये आणि आपण जर या दिवशी काही चुका केल्या आणि त्यामुळे जर सूर्यदेवता ही आपल्यावर नाराज झाली तर यामुळे आपल्या आयुष्यावर त्याचा विपरीत परिणाम हा होत असतो। त्यामुळे या चुका आपल्याला या सणाच्या दिवशी चुकूनही करायच्या नाहीयेत आणि म्हणूनच या सर्व गोष्टींची काळजी आपल्याला या सणाच्या दिवशी घ्यायची आहे। हे सर्व नियम आपल्याला या दिवशी पाळायचे आहेत।
तर याप्रमाणे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 13 जानेवारीला मंगळवारी भोगीच्या दिवशी आपल्याला भोगीची भाजी बनवताना कोणती एक भाजी चुकूनही घ्यायची नाही आहे याबद्दलची महत्त्वाची माहिती दिलेली आहे आणि कोणत्या चुका या दिवशी आपल्याला टाळायच्या आहे याबद्दलसुद्धा मी माहिती दिलेली आहे। आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया। चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।